काही क्षणात आपल्या अंतर्मनाची मनस्थिती मनोदशा बदलण्याचं सामर्थ्य हे आपण स्वतःशी करत असलेल्या स्वसंवादामध्ये आहे. अफर्मेशन. आता अफर्मेशन इन द सेन्स काही पॉझिटिव्ह अफर्मेशन्स आहेत, काही क्वेश्चन असर्टिव्ह आहेत, निगेटिव्ह आहेत, किंवा काही क्वेश्चनियर आहेत, काही नकारात्मक प्रश्न पण आहेत. आणि ह्या सगळ्या जे काही टाइप्स आहेत याच्याने आपण आपल्या स्वतः बरोबर संवाद साधतो आणि स्वतःचा माइंडसेट निर्माण करतो. माइंडसेट मनोदशा. ऑलवेज रिमेंबर, व्हॉट एव्हर हॅपन्स विथ अस इट इज ओनली 10%. जे काही आपल्या बरोबर घडत आहे ना, हे याचं योगदान फक्त 10% आहे. 10%. ओनली 10%. 10%च ते आपल्या जीवनावर प्रभाव टाकू शकतं. 90% हे हाऊ डू यू रिस्पॉन्स इट, दॅट क्रिएट्स युअर सिच्युएशन. 10% जे तुमच्या बरोबर घडतं, 90% जो तुम्ही रिस्पॉन्स देत आहात, त्या रिस्पॉन्स अनुसार जी तुम्ही प्रतिसाद देत आहात त्या परिस्थितीला, त्याच्यानुसार तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल किंवा ती सिच्युएशन अस्तित्वात येते. राईट. आज सकाळी किंवा काल सकाळी तुमच्या बरोबर जो काही इन्सिडेंट घडला आहे ना, त्यामध्ये तुम्ही दोन चॉईस देऊ शकला असतात. राईट. लहान मुलाकडून कप खाली पडला तर दोन चॉईस तुमच्याकडे आहेत. एक, त्याला जवळ घेऊन समजून सांगणं की बाळा, काही हरकत नाही, पडला, पडू दे, परंतु इथून पुढे मात्र थोडस सावधगिरीने कार्य कर. राईट. किंवा काळजी घे. परंतु हेच जर तुम्ही राग, त्रेधा तिरपीट किंवा आरडाओरडा केला, तर त्या मुलाची पण मनोदशा आणि तुमची पण मनोदशा चेंज होईल. चेंज इन द सेन्स डिस्टर्ब होईल. डिस्टर्ब पूर्ण दिवस होईल. हाऊ डू यू रिस्पॉन्स विथ दॅट सिच्युएशन? आणि याच्यासाठी सर्वात महत्वाचं काय आहे? पॉज. पॉज पॉज घेणं फार महत्वाचं आहे. असे बरेच टॉपिक आहेत जे आपल्याला चर्चा आणि डिस्कशन करायचे आहे. अम, त्यातील अजून काही महत्वाचे टॉपिक म्हणजे आपल्याला EFT, इमोशनल फ्रीडम टेक्निक, या दररोज करायच्या असतात किंवा दररोज करायच्या आहेत. हे तुमच्या शेड्यूल मध्ये सुद्धा तुम्ही लिहून ठेवा. काय असतं हे EFT, इमोशनल फ्रीडम टेक्निक? आणि आपण हे शिकलेलो आहोत की ऑल मेमरीज लाईज विद इन आवर बॉडी. मेमरी ज्या आहेत, स्मृती ज्या आहेत, त्या आपल्या शरीरामध्ये प्रत्येक अवयवामध्ये स्टोर असतात किंवा काही इमोशनल स्टोरेज पॉइंट आहेत, त्या ठिकाणी त्या स्टोर्स असतात. काही इन्सिडेंट, डिसएम्पावरिंग इव्हेंट जरी जीवनामध्ये घडले असतील तरी ते त्वरित, असं जर म्हटलं की विसरून जा, तर तसं ते शक्य नाही. तर त्यासाठी अंतर्मनाच्या त्या स्थितीपर्यंत किंवा त्या पर्टिक्युलर इव्हेंट पर्यंत, जसं कपाट उघडल्यानंतर त्यामध्ये वेगवेगळे कप्पे आहेत. जर तुम्ही पाहिलं असेल की इंडस्ट्री एरियामध्ये कंपनी किंवा जिथं शॉप आहे, तर तिथे छोटे 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 कपाट असतात, त्याला लॉकर असतात आणि त्यामध्ये वर्कर्स त्यांचे साहित्य ठेवत असतात. तर असे कप्पे आपल्या स्वतःच्या ब्रेनमध्ये, अंतर्मनामध्ये आहेत. राईट. आणि त्यामध्ये आपण काही आठवणी जपून ठेवलेल्या आहेत. काही चांगल्या आठवणी आहेत, गुड मेमरीज, काही बॅड मेमरीज. राईट. असे कप्पे आहेत आतमध्ये. आणि जशी आवश्यकता असेल तसं आपण ते बाहेर एक्सकेव्हेशन करतो किंवा ते सरफेस लेवलला येत जातं. आता जर तुम्हाला एखादी घटना आठवायला सांगितली तर कदाचित आठवणार नाही, परंतु एकांतात बसलेल्या असताना किंवा आजूबाजूला काही इन्सिडेंट घडला असेल, तर तुम्ही सुद्धा स्वतः इमिजिएटली कनेक्ट कराल आपल्या अंतर्मनामध्ये जाऊन, सबकॉन्शियस माइंड मध्ये जाऊन. राईट. आणि ज्या वेळेस
हा माझा एक्सपिरियन्स आहे आणि बऱ्याच पार्टिसिपेंट्सना पण मी हे करून म्हणजे त्यांच्याकडून ज्यावेळेस प्रॅक्टिस करून घेतली त्यावेळेस त्यांचा सुद्धा अनुभव आहे. काय की एक घटना सरफेसला आली आणि त्याच्यावर तुम्ही काम केलं, त्याला क्लिन्झिंग केलं, तर त्यानंतर इमिजिएटली दुसरी इन्सिडेंट, घटना, इव्हेंट सरफेसला येतो. असं का होतं? एका मागून एक, मग ती चैनच असते, साखळी, आणि त्या सरफेसला येत जातात. एक प्रसंग आत्ता कुठं क्लिअर केला, क्लॅरिटी केली, क्लॅरिफाय केला किंवा क्लिन्झिंग केलं, परंतु त्यानंतर तो इव्हेंट जात आहे किंवा नाही तोपर्यंतच दुसरा इव्हेंट पुन्हा सरफेसला येतो. हा, मग त्यावेळी सुद्धा असं झालं होतं, त्यावेळी सुद्धा हर्ट झालं होतं किंवा कोणीतरी मला असं बोललं होतं. हे सगळं आठवायला सुरुवात होते, बिकॉज दिस इज हाऊ आवर माइंड वर्क्स. आपलं मन अशाच पद्धतीने काम करतं. परंतु व्हॉट इज द गुड न्यूज इन धिस? याच्यामध्ये चांगली बातमी काय आहे की तुम्ही ते नियंत्रण करू शकता. तुम्ही ते तुमच्या आटोक्यात किंवा कंट्रोलमध्ये ते आहे, नियंत्रणात आहे. तुम्ही ते मॉनिटर करू शकता. कशाच्या माध्यमाने? जस्ट, दिस इज व्हॉट द पॉवर ऑफ क्वेश्चन्स. तुम्ही जे प्रश्न स्वतःला विचारत आहात त्या प्रश्नांच्या अनुसार. कळालं? आता ही एक एक्सरसाइज जी तुम्हाला पण करायची आहे. कुठली एक्सरसाइज करायची आहे? की तुम्ही स्वतःला कुठले प्रश्न विचारता. राईट? कालचा सेशन जर तुम्ही कंप्लीट ऐकला असेल तर त्यामध्ये मी 3-4 अशी उदाहरणं दिलेली आहेत की ज्याच्याने टर्निंग पॉइंट मिळेल जीवनाला. बरोबर? असे काही स्मॉल स्पेसिफिक क्वेश्चन्स आणि असे काही बिग स्पेसिफिक क्वेश्चन्स, लाईफ रिलेटेड, BSQ, SSQ. तर आपण ते काल पाहिले आणि त्यानुसार आपल्या जीवनामध्ये आता आपल्या बरोबर जे पण काही घडत आहे, हे कशामुळे घडत आहे? की आपण स्वतःला जे प्रश्न विचारत आहोत, या प्रश्नांची ही उत्तरे जी आपण शोधण्याचा प्रयत्न करत आहोत, राईट? हे प्रश्न आपल्या जीवनामध्ये आपल्याला गायडन्स करतात. आणि यामध्येच आता स्मॉल स्पेसिफिक क्वेश्चन्स मध्येच तुम्ही काही गोष्टी अजून स्वतःला विचारू शकता. राईट? आता आज आपण त्याच्यावर थोडस भर देऊ. काल सुद्धा मी काही तुम्हाला उदाहरण दिलं की आपल्या फॅमिलीमध्ये, कुटुंबामध्ये, आप्तस्वकीयांमध्ये तुम्ही त्यांना असे पॉझिटिव्ह क्वेश्चन्स विचारणं गरजेचं आहे. आणि त्यांना तर तुम्हाला विचारायचंच आहे, परंतु स्वतःला सुद्धा विचारणं गरजेचं आहे. राईट? बिग लाईफ क्वेश्चन याचा अर्थ काय होतो माहिती? जर तुम्ही असे प्रश्न स्वतःला विचारत असाल की व्हॉट इज द पॉइंट टू डू दिस? हे करण्यामध्ये अर्थ काय आहे? बरोबर, बऱ्याच व्यक्तींना असे प्रश्न येतात ना की हे सगळं जे काही मी करत आहे, तर ते करताना याला अर्थ काय आहे? उदाहरणार्थ एखादा व्यक्ती गोव्याला फिरायला गेला आणि तिथे फिरत असताना त्याच्या लक्षात सहज येईल, अरे इथं पण ही झाड आहे, तिथं पण झाड आहे, इथं पण हॉटेलच्या रूम मध्ये राहायचंय, तिथे पण मी घरी राहत होतो, इथे पण जेवण आहे, तिथे पण जेवण आहे, मग अर्थ काय आहे? आणि असा प्रश्न ज्या वेळेस तो व्यक्ती स्वतःला विचारायला सुरुवात करेल ना, तर याचा अर्थ काय होईल? तो गेलाय तिथे एन्जॉय करण्यासाठी किंवा निसर्गाच्या सानिध्यात टाइम स्पेंड करण्यासाठी, परंतु हे प्रश्न जो तो स्वतःला विचारत आहे याच्यामुळे काय होईल? तो तिची ट्रिप आहे ना किंवा तिची पिकनिक आहे, जे एन्जॉय करायचं आहे, ते सुद्धा तो कॉम्प्रोमाइज करेल. राईट? आता याच्यामध्ये काही असे प्रश्न आहेत की जे तुम्हाला स्वतःला पुन्हा पुन्हा विचारायचे आहेत. आणि ह्याच प्रश्नांचा उपयोग आपल्याला काय करायचा आहे? ह्याच प्रश्नांचा उपयोग आपल्याला स्वतःच्या जीवनाची गुणवत्ता इम्प्रूव्ह करण्यासाठी वापरायची. गुणवत्ता सुधारण्यासाठी किंवा त्यामध्ये प्रगती करण्यासाठी.
हे तुम्ही सगळ्या क्षेत्रात करू शकता. तुमच्या आध्यात्मिक क्षेत्रातील प्रगती करण्यासाठी सुद्धा तुम्ही हे करू शकता. राईट. आता स्टुडंटसाठी काही प्रश्न आहेत, आपल्या आरोग्यासाठी काही प्रश्न आहेत आणि जीवनासाठी काही प्रश्न आहेत. कळालं? आता लिमिटिंग बिग लाईफ क्वेश्चन्स, लिमिटिंग बिग लाईफ क्वेश्चन्स, हे जर काही प्रश्न असतील असे, उदाहरणार्थ आय डोंट नो व्हाय आय एम हिअर, हा कुठला प्रश्न आहे? हा बिग लाईफ क्वेश्चन आहे. ज्या व्यक्तीला स्वतःच्या जीवनामध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर, आणि या एका प्रश्नाच्या उत्तरासाठीच आज बरेच व्यक्ती स्पिरिच्युअलिटी पण करतायत, किंवा जीवनात जे काही प्राप्त करायचं आहे त्यांना जीवनाच्या सगळ्या क्षेत्रांमध्ये हे प्राप्त करण्याचा उद्देश सुद्धा हाच आहे. तो अंतर्मनामध्ये जाऊन कुठेतरी हा प्रश्न स्वतःला, किंवा सतत अंतर्मनच स्वतःला विचारत असतं, हु एम आय, मी कोण आहे, आणि व्हाय आय एम हिअर, मी इथे का आहे. राईट. हे दोन प्रश्न जरी डायरेक्ट, म्हणजे असा संवाद कोणी साधला नसेल, परंतु हे प्रश्न आणि याच्या शोधार्थच बरेचसे व्यक्ती, इवन आज मनुष्य चंद्रापर्यंत जो पोहोचलेला आहे ना, हे फक्त एकाच या प्रश्नाच्या उत्तरासाठी, जे ह्या पृथ्वीवर मिळत नाही. कदाचित तिथे जाऊन तिथे काहीतरी नवीन एक्सप्लोर होईल आणि तिथे काहीतरी अनुभवायला मिळेल, एक नवीन अनुभव, एक्सपिरियन्स प्राप्त होईल. बरोबर. ह्याच एका प्रश्नासाठी. परंतु आता काय करायचे, तुम्हाला ही प्रश्न लिहायचे आहेत स्वतःसाठी, आणि दिस इज व्हॉट द असाइनमेंट. हे तुम्ही करा, हे करणं आवश्यक आहे. जरी हा रेकॉर्डेड व्हिडिओ ऐकत असाल, जे कोणी ऐकत असतील, तर त्यांच्यासाठी सुद्धा हा प्रश्न फार महत्वाचा आहे, की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जे काही स्मॉल स्पेसिफिक क्वेश्चन्स आहेत किंवा बिग लाईफ क्वेश्चन्स आहेत ते स्वतःला विचारा. राईट. काही प्रश्न नकारात्मक असतील, काही प्रश्न सकारात्मक असतील. आता हे जे बिग लाईफ क्वेश्चन्स आहेत हे आपल्याला कन्वर्ट करायचे आहेत. तर मी काही प्रश्न तुमच्यासाठी म्हणजे जस्ट हिंट म्हणून देतो, किंवा या प्रश्नाच्या एक एक्झाम्पल्स आहेत, उदाहरण आहेत. आय डोंट नो व्हाय आय एम फीलिंग सो हॅपी. मला समजत नाही की मला आत म्हणून अंतर्मनातून इतकं आनंदी का फील होतंय. राईट. कधी कधी तुम्ही हा प्रश्न स्वतःला विचारत असाल, परंतु हा प्रश्न फार महत्वाचा. आय डोंट नो व्हाय आय एम फीलिंग सो हॅपी. मला एवढं आनंदी का वाटतंय, मला एवढं चांगलं का वाटतंय. व्हाय ऑलवेज आय फील सो कॉन्फिडंट. मी नेहमी आत्मविश्वास पूर्ण का असतो बरं, असं म्हणजे आश्चर्यकारक पद्धतीने. व्हाय आय ऑलवेज फील सो कॉन्फिडंट. व्हाय एम आय ऑलवेज सो फ्लेक्झिबल इन लाईफ. मी माझ्या जीवनामध्ये इतका फ्लेक्झिबल काय, म्हणजे आहे त्या परिस्थितीमध्ये मी स्वतःला कसं ऍडजस्ट करत आहे, मी फ्लेक्झिबल का आहे, असे सकारात्मक प्रश्न तुम्ही स्वतःला विचारणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर असा एक प्रश्न तुम्ही विचारू शकता स्वतःला, हाऊ कॅन आय अप्रिशिएट व्हॉट आय हॅव राईट नाऊ. मी आत्ता जसं आहे असं काय करू की मी स्वतःची स्तुती, किंवा मी स्वतःची स्तुती करणं म्हणजे स्वतःची स्तुती सगळ्यांसमोर नाही, परंतु हाऊ कॅन आय अप्रिशिएट, मी स्वतःला कसं काय अप्रिशिएट करू, की जे पण मी काही करतोय आता, जर तुम्ही काही उद्योजक असाल, ज्या पण प्रोफेशन मध्ये असाल, करिअर मध्ये असाल, जो पण तुमचा बिझनेस आहे, इवन जो तुमचा जॉब आहे, या जॉब मध्ये सुद्धा तुम्ही हा प्रश्न स्वतःला विचारा, की मी स्वतःची स्तुती कसं काय करू शकतो, किंवा जे काही काम करत मी काही काम करत आहे याच्यासाठी मी ग्रेटफुल कसा राहील, आभारी कसा राहील, खरोखर अंतकरणापासून. असं काहीतरी काम करत असाल ना तुम्ही, ज्याच्यासाठी तुमचं अंतर्मन पण तुम्हाला म्हणेल की येस, आय एम व्हेरी मच ग्रेटफुल.
तुझ्या ह्या कॉजसाठी जे काही तू करत आहे याच्यासाठी आपलं स्वतःचं अंतर्मन आपल्याला म्हणेल की मी तुझा खूप आभारी आहे. अजून आपण काय म्हणू शकतो की मी माझ्या जीवनाचा आनंद अगदी अजून म्हणजे ऑप्टिमम लेवलला कसं काय घेऊ शकेल. हाऊ कॅन आय एन्जॉय माय लाईफ मोर. हाऊ कॅन आय एन्जॉय माय लाईफ मोर. मी माझं जीवन अजून चांगल्या पद्धतीने कसं काय एन्जॉय करू. माझ्या ह्या सुंदर जीवनाबरोबर म्हणजे माझ्या ह्या सुंदर जीवनासाठी आयुष्यासाठी मी अजून काय बरं करू शकतो किंवा मी काय करणार आहे. ज्या व्यक्तींच्या अंतर्मनामध्ये डिप्रेशन किंवा म्हणजे सुसाइडल किंवा अशा काही गोष्टी किंवा इव्हेंट्स येतात, तर त्यांच्यासाठी हे काय आहे की हा एक विश्वास आहे की त्यांच्या अंतर्मनामध्ये की माझं आयुष्य खूप सुंदर आहे, पण मग मी याच्यासाठी काय करू शकतो अजून. माझं जीवन हे इतकं हेतुपूर्ण का बरं आहे. वाय माय लाईफ इज सो पर्पजफुल. माझ्या जीवनाला इतका हेतुपूर्ण उद्देशपूर्ण जीवन मी कसं काय बरं जगत आहे. हे प्रश्न खरोखर फार महत्वाचे आहेत. त्यानंतर अजून एक प्रश्न तुम्ही विचारू शकता. व्हाय माय लाईफ इज सो अमेझिंग. माझं जीवन हे आश्चर्यकारक अमेझिंग सरप्राईज देणार का बरं आहे. राईट. आणि मी नेहमी स्वतःला म्हणजे मी एवढं भाग्यवान का बरं आहे. व्हाय एम आय ऑलवेज सो लकी. बरेच लोक म्हणतात ना स्वतःला, अरे आय एम सो लकी. यु नो, माझ्याकडे काही गोष्टी स्वतःहून आकर्षित होतात. व्हाय एम आय ऑलवेज सो लकी. वाय इज इट इझी टू अट्रॅक्ट रिस्पेक्टिंग पीपल. माझ्या जीवनामध्ये आदरयुक्त ट्रस्ट वर्दी विश्वास पात्र असे लोक का बरं आकर्षित होतात. आणि जसा हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारत जाल, तुमच्या अंतर्मनाची एक धारणा होईल की येस, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही ह्या गोष्टीसाठी पात्र आहात. आणि कधी कधी बसल्या बसल्या हा प्रश्न पण स्वतःला विचारा. आता कुठला प्रश्न विचारताय माहितीये स्वतःला, हे लोक सपोर्ट का करत नाही मला. आता काय म्हणायचं, हे सगळे लोक मला सपोर्ट का बरं करतात. वाय दिस पीपल आर सपोर्टिंग मी. राईट. किंवा ज्यांना कम्युनिकेशन स्पीकिंग पब्लिक स्पीकिंग किंवा रिलेशनशिप म्हणजे पब्लिक रिलेशन डेव्हलप करायचं आहे, ते व्यक्ती काय बोलू शकतात माहितीये. व्हाय एम आय सो कम्फर्टेबल विथ स्पीकिंग. मी बोलण्यात एवढा सहजपणे मी कसं काय बरं बोलू शकतो. माझं पब्लिक स्पीकिंग माझं कम्युनिकेशन स्किल इतकं ऑप्टिमम का बरं आहे म्हणजे अतिउच्च. किंवा मी याच्यामध्ये प्रगती कसं काय करतोय, दररोज प्रगती करत चाललेलो आहे, कसं काय बरं एवढं अंतर्मनातून प्रेरणा मिळते. राईट. हे फार महत्वाचं आहे. हे प्रश्न स्वतःला विचारणं अति आवश्यक आहे. आता जे प्रश्न विचारतायत काय विचारत आहात हे तुम्ही थोडस बसल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. राईट. लोक माझ्या बरोबर एवढं प्रेमाने, राईट, काइंडली दयाळूपणे लविंगली. व्हाय पीपल. आता हे प्रश्न आहे WHY. राईट. हे प्रश्न आहेत WH टाईप ज्याला म्हणतात ना, व्हॉट व्हाय हाऊ व्हेअर व्हेन. हे सगळे प्रश्न का कसे कुठे कधी ह्या प्रश्नांना आपल्याला कन्व्हर्ट करायचंय सकारात्मक प्रश्नांमध्ये. राईट. मी माझ्या जीवनामध्ये सकारात्मक लोकांना कसं काय बरं आकर्षित करू शकेल. हा प्रश्न तुम्हाला कृती करायला भाग पाडेल. कृती किंवा ऍक्शन ओरिएंटेड बनवेल. व्हाय हा जो प्रश्न आहे ना, हा जीवनासाठी पण फार महत्वाचा आहे आणि तुमच्या दररोजच्या कार्यामध्ये इम्प्रूव्हमेंट प्रगती करण्यासाठी सुद्धा फार महत्वाचा आहे. निर्णय घेण्यामध्ये मी इतका सर्वोत्तम का बरं आहे. राईट. तर हे जे काही प्रश्न आहेत याला बिग लाईफ क्वेश्चन्स बनतात. आता जे स्मॉल स्पेसिफिक क्वेश्चन होते,
कळालं? जे स्मॉल स्पेसिफिक क्वेश्चन आहेत याच्याने सुद्धा जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडतात. स्मॉल स्पेसिफिक क्वेश्चन, राईट? स्मॉल स्पेसिफिक क्वेश्चन याला सुद्धा आपल्याला कन्वर्ट करायचं आहे, राईट? फक्त श्रवण ऐकल्याने आता, पण जर कृती नाही केली तर मग रिझल्ट नाही येणार. मग यासाठी काय करावं लागेल, की जे काही आपण श्रवण करत आहोत हे आपल्या आचरणात सुद्धा आणावं लागेल, बरोबर? आणि तसं केल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडायला सुरुवात होईल. जे आपले स्मॉल स्पेसिफिक क्वेश्चन्स आहेत, काही एम्पॉवरिंग आहे जे आपली शक्ती वाढवतो, आणि काही लिमिटिंग आहे जे आपली शक्ती कमी करून आपल्याला मर्यादित करतं, राईट? म्हणजे आता हे जे प्रश्न आहेत, ओव्हर थिंकिंग, इन्स्टेड ऑफ ओव्हर थिंकिंग म्हणजे अति विचार. काही काही व्यक्ती काय करतात माहिती, फक्त ओव्हर थिंकिंग करतात. प्रश्नावर प्रश्न स्वतःला विचारत राहतात, नकारात्मक प्रश्न विचारत राहतात, आणि त्यानंतर ते म्हणतात माझं डोकं सगळं भंडावून गेले आता. का? कारण ओव्हर थिंकिंगच एवढं करत आहात. आणि जर तुम्ही किंवा तुमची बेडरूम, तुमचा बेड जर ईस्ट साऊथ ईस्ट झोन मध्ये येत असेल, म्हणजे पूर्व दिशा आणि पूर्वेच्या 22.5 डिग्री साऊथकडे येत असेल, तर ती ओव्हर थिंकिंगचा झोन आहे. तिथे कोण राहू शकतं माहितीये? एकतर ऍडव्होकेट, सीए, किंवा ज्यांना डोक्याचं जास्त कार्य आहे, जे डोक्याने म्हणजे बुद्धीचा जास्त वापर करत आहेत, अशा व्यक्तीने तिथं स्थिर होणं, विश्रांती घेणं, अभ्यास करणं, बसणं सजेस्ट किंवा ऍडवायसेबल आहे. बाकी सर्वसाधारण व्यक्ती जर तिथं बसले तर ते ओव्हर थिंकिंग करूनच बेजार होऊन जातील. आणि मोस्ट ऑफ द थिंग्स घरामध्ये तसंच होतं. साऊथला किचन, स्वयंपाकघर असतं, आणि बरोबर त्या ईस्ट साऊथ ईस्ट झोन मध्ये त्यांचं काही कार्य चालू असतं, माता भगिनींचं. तिथेच बसतात, तिथेच काही कृती करतात, आणि त्यामुळे काय होतं, त्यांचं ओव्हर थिंकिंग पॅटर्न वाढत जातो. म्हणून ठीक आहे, हा वास्तूमधला एक, ज्यावेळेस आपण काही ट्रेनिंग प्रोग्राम घेऊ त्यामध्ये मी ह्या गोष्टी अजून डिटेलमध्ये सांगेन, आणि हे फार महत्वाचं आहे. 16 झोन्स आहेत, आणि स्वतःच्या घराची वास्तू जर तुम्ही थोडीशी अभ्यासली तर तुम्हाला रिअलाइज होईल. तसंच एक डिस्पोजल झोन आहे, तसंच एक डिप्रेशन झोन आहे. कोपभवन आपल्याच घरात, प्रत्येकाच्या घरात. यदा कदाचित काही कारणास्तव जर व्यक्तीचं वास्तव्य स्टडी रूम तिथं असेल तर प्रॉब्लेम होतील, राईट? आता जे सर्वात आधी काय करायचंय माहिती, आज दिवसभरात किंवा आत्ता हा ट्रेनिंग प्रोग्राम झाल्यानंतर तुमची म्युझिकल एनर्जेटिक एक्झरसाइज झाल्यानंतर तुम्हाला याच्यावर काम करायचंय. रेकग्नाइज युअर स्मॉल स्पेसिफिक लिमिटिंग क्वेश्चन्स इन युअर ट्रबल्ड एरिया इन HRCM. HRCM, हेल्थ, रिलेशन, करिअर आणि मनी, ह्याच्यामध्ये ज्या तुमच्या स्पेसिफिक लिमिटिंग किंवा स्मॉल असे प्रश्न आहेत, स्मॉल स्पेसिफिक क्वेश्चन्स आहेत, त्यांनी तुम्हाला मर्यादित लिमिटेड ठेवलेलं आहे, आणि ज्यामध्ये खरोखर तुम्ही आज संघर्ष करत आहात, किंवा त्रास होतोय तुम्हाला त्या सिच्युएशनचा, परिस्थितीचा, ट्रबल. तुमच्या HRCM मध्ये ज्या गोष्टी तुम्हाला आज खरोखर त्रास देत आहेत ना, तिथे जाऊन हे स्मॉल स्पेसिफिक क्वेश्चन स्वतःला विचारा. आणि एकदम सोपं आहे, तुम्ही फक्त हेल्थ टॉपिक घ्या आणि तुमच्या अंतर्मनातून सगळे ते प्रश्न यायला सुरुवात होते. परंतु आता वाईज किंवा बुद्धिमानी ज्याला म्हणतील, शहाणपण ज्याला म्हणतात, ते काय करायचंय, तेच स्मॉल स्पेसिफिक क्वेश्चन आपल्याला एम्पॉवरिंग क्वेश्चन्स करायचे, की जेणेकरून आपला माइंडसेट, मनोदशा अगदी विकसित होईल. लक्षात येते सगळ्यांना? हे फार महत्वाचं आहे. बाकी कितीही कथा कादंबऱ्या वाचल्या त्याच्याने जीवनात परिवर्तन होणार नाही, जोपर्यंत तुम्ही स्वतःवर मनन चिंतन कृती करणार नाही. आणि हे करणं फार फार महत्वाचं आहे. आणि हे लिमिटिंग क्वेश्चन जे आहेत ते स्मॉल स्पेसिफिक एम्पॉवरिंग क्वेश्चन्स मध्ये बदलण्यासाठी
आणि ज्या क्षेत्रात तुम्हाला अडचण आहे, उदाहरणार्थ नाव विल सी अबाउट हेल्थ. आता पहिला लिमिटिंग बिलीफ काय आहे? बरेच व्यक्ती म्हणतात आजकाल ना माझी तब्येतच बरी नाहीये, हेल्थ साथ देत नाही हो, आरोग्य पहिल्यासारखं कुठं राहिलंय आता. अरे पण असं बोलून तुम्हाला काय मिळणार आहे का? इज दिस गोइंग टू हेल्प यू? तुम्हाला पण नाही आणि ज्याच्याशी तुम्ही बोलताय त्याला पण नाही, त्याला पण याचं मदत नाही होणार. माझं कंबरच दुखतंय, माझ्या पोटातच दुखतंय, किंवा गुडघेच दुखतायत, आजकाल डोकं दुखतंय, ते डिस्पेरेन किंवा कुठली तरी गोळी खाल्ल्याशिवाय झोपच येत नाही. तुम्ही पहा, 35 ते 40, 45, 50 मधील महिलांचं, इवन आता तर लहान मुलींचं सुद्धा, 20-25 वर्षाच्या मुली सुद्धा हेच बोलायला लागलेले आहेत की काय सांगू, खूपच त्रास होतो. अं, पण आता आपल्याला काय करायचंय, चेंजेस करायचे. याला काय म्हणतात माहितीये? अं, दुखियारा. जे सतत दुःख व्यक्त करत राहतात, अशा बोलण्याने आणि अशा व्यक्तींच्या सहवासात या व्यक्तींच्या सहवासात जरी एखादा दुसरा कोणी व्यक्ती असेल तर तो सुद्धा फेडअप होईल. राईट. आणि काही व्यक्तींचा हा पॅटर्न आहे, स्वतःच्या हेल्थ विषयी, आरोग्याविषयी. आणि हे काय करतात माहिती, काही व्यक्ती एक सिग्निफिकन्स किंवा एक महत्व प्राप्त करण्यासाठी, आणि हे बालपणापासून प्रोग्रामिंग झालंय. आजारी जर एखादा मुलगा असेल, अनहेल्दी असेल, सिक असेल, तर त्याच्याकडे संपूर्ण कुटुंबाचं लक्ष वेधलं जातं. आणि त्याच्या अंतर्मनात हे कुठेतरी प्रोग्रामिंग होतं की मी ज्या वेळेस आजारी पडतो ना, त्यावेळेस लोक माझ्याकडे लक्ष देतात. ठीक आहे, ओव्हर द पिरियड ऑफ टाइम नंतर त्याला ते रिअलाइज होतं की आजारी पडणं चांगली गोष्ट नाही, पण सबकॉन्शियस माइंड मध्ये तो प्रोग्रामिंग झालेला आहे. मग काय करावं लागेल? स्वतःला तो लिमिटिंग बिलीफ जो आहे तो आता कन्वर्ट करावा लागेल. कशामध्ये? व्हाय एम आय सो हेल्दी? आजकाल माझं आरोग्य एवढं सर्वोत्तम का बरं आहे? आजकाल मी एकदम फिटनेस मध्ये का आहे? आणि जागेवर तुम्ही ज्यावेळेस जम्प कराल ना, आता तुम्ही बसून ऐकत आहात किंवा बसून ऐकत आहात, झोपून ऐकत आहात, पण कृपा करून झोपून ऐकू नका. झोपून नका ऐकू. पाठीचा कणा, मान, डोके एका सरळ रेषेत ठेवून बसा. कारण जीवन परिवर्तित करणारं हे ज्ञान आहे, ज्याच्यामुळे आपल्या जीवनात परिवर्तन आणि बदल घडणार आहे. राईट. हा. तर काय करायचंय माहितीये? कधीतरी दिवसभरातून, आणि मी बऱ्याच मुलांना, तरुणांना, युवकांना, युवतींना, ज्यांच्या जे आतापर्यंत तरुण आहेत, मग यासाठी वय काय माहिती? अगदी 60, 70, 80 वर्षाचे जर तुम्ही तरुण असाल तरी दिवसभरातून 1000 टाइम तुम्हाला जस्ट जॉगिंग करायचंय किंवा जम्प करायचंय. जम्प, जस्ट जम्प करायचंय. एखादं म्युझिक प्ले करा आणि त्याच्याबरोबर जम्प करा. राईट. एज इज जस्ट नंबर. वय जे आहे ना, हे फक्त नंबर आहे. नंबर. नंबर म्हणजे काय? 35, 40, 55, 60, 75, जे पण आहे नंबर आहे. याच्याने तुमचं एनर्जी ठरली जात नाही. एनर्जी ठरते तुमच्या आतमध्ये तुमचं इंथुझियाझम, उत्साह किती आहे. मी 30 वर्षाचे वृद्ध पाहिलेले आहेत आणि 60 वर्षाचे तरुण पाहिलेले आहेत. 30 वर्षाची म्हातारी माणसं पाहिलेली. 30 ऍट द एज ऑफ 30 दे फील टायर्ड, थकलेले. त्यांना सांगा तुम्ही, अरे ग्लासभर पाणी दे, कंटाळा करतील. आणि मी 60 वर्षाचे, 65 वर्षाचे, 70 वर्षाचे तरुण पाहिलेले आहेत. काही महिला पाहिलेल्या, माता भगिनी पाहिलेल्या आहेत की ज्या आत्ता सुद्धा घरातलं सगळं काम करतायत. कळालं? त्यामुळे एज इज जस्ट नंबर. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे? या हेल्दी हॅबिट आपल्या जीवनामध्ये आणायच्या आहेत. व्हाय एम आय सो हेल्दी? मी एवढा निरोगी का आहे? मला एवढं एनर्जेटिक का वाटत आहे? असं ज्या वेळेस तुम्ही स्वतःला बोलाल ना, त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये एक सळसळता उत्साह पुन्हा जागृत होईल. राईट. इजंट इट अमेझिंग? हे खूप छान आहे ना? सबकॉन्शियस माइंडला जसं तुम्ही गाईड कराल तसं
सबकॉन्शियस माइंड तुमच्या समोर असलेला एक जिनी आहे. जिनी म्हणजे जो तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल अशी एक दैवी शक्ती आहे. परंतु तुम्ही ऑर्डर काय करताय याच्यावर ते डिपेंड आहे. आणि स्वतःला अजून एक प्रश्न विचारायचा, आय डोंट नो, मला सुद्धा माहिती नाही, व्हाय आय फील ऑलवेज टू डू एक्सरसाइज, व्यायाम करण्यासाठी, निरोगी राहण्यासाठी, किंवा मी माझ्या जीवनासाठी मला का बरं फील होतं की मला कायम निरोगी राहायचंय. राईट. आणि अजून एक प्रश्न जो डाएट संदर्भात आहे, तर त्याचं काय आहे माहितीये, की का बरं मला जंक फूड आवडत नाही, असं स्वतः स्वतःला विचारा. आता हा नकारात्मक पॉझिटिव्ह प्रश्न आहे, पण याच्यामध्ये कृती सुद्धा कशी आहे, नकारात्मक आहे. जंक फूड इज नॉट गुड फॉर युअर बॉडी अँड फॉर युअर डाएट, फॉर युअर हेल्थ. मग त्यावेळेस काय म्हणायचं, आय डोंट नो, मला नाही माहिती हे मला का बरं आवडत नाही, हे जंक फूड, फास्ट फूड, किंवा हे नॉनव्हेज, किंवा अजून तत्सम जे काही पदार्थ आहे हे का आवडत नाही. आणि खरोखर हे पदार्थ शरीरासाठी चांगले नाहीत. आणि जे तुमच्या शरीरासाठी चांगलं आहे ते काय आहे, रॉ फूड, पण ग्रीन व्हेजिटेबल्स, राईट, लिफी व्हेजिटेबल्स, ज्यामध्ये हिरव्या पालेभाज्या आहेत, किंवा जे प्रकृतीने भगवंताने त्याच्या स्वयंपाकघरात निर्माण केलेलं आहे. केळं, टोमॅटो, बीट, गाजर, इवन पोटॅटो पण, त्यानंतर जे पण काही कंदमुळं आहेत ते पण, झाडावर लागणारी जेवढी पण फळं आहेत ती सुद्धा, डाळिंब, अगदी उत्कृष्ट पॅकिंग करून दिलेलं आहे. पॅकेजिंग सुद्धा त्यामध्ये झालेलं आहे. हा, डाळिंबाला कधी उघडून पहा, आणि ते पाहता क्षणी तुमच्या लक्षात येईल की हे परमेश्वरा तू किती सुंदर कार्य केलेलं आहे. राईट. आणि यामध्येच तुमच्या जीवनामध्ये फ्रिक्वेन्सी जी आहे ना, किंवा जे तरंग आहेत, ह्या प्रश्नांमुळे सुद्धा तुमच्या जीवनामध्ये त्या गोष्टी तुम्ही आकर्षित कराल. राईट. दुसरे व्यक्ती सुद्धा तुम्हाला याच फ्रिक्वेन्सी देतील. म्हणजे काही व्यक्ती डॉमिनेट करणारी फ्रिक्वेन्सी देतील, काही व्यक्ती पॉझिटिव्ह करणारी फ्रिक्वेन्सी देतील. राईट. म्हणून पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, तर याच्यामध्ये तुम्हाला स्वतःला हा प्रश्न विचारायचा आहे की मी माझी पॉझिटिव्हिटी कशी वाढवेल. उदाहरणार्थ, आता जे स्पाऊस आहेत, जे बाकी व्यक्ती आहेत ज्यांच्या बरोबर तुम्ही राहत आहात, त्या व्यक्तीला बोलण्यापूर्वी आधी तुम्ही स्वतःला बोलायला हवं, आय डोंट नो व्हाय माय पार्टनर ऑलवेज लिसन टू मी सो इझिली. आय डोंट नो व्हाय माय पार्टनर ऑलवेज लिसन्स टू मी सो इझिली. मला स्वतः माहित नाही, किंवा माहित नाही, अं, पण माझे पती किंवा पत्नी हे माझं का बरं ऐकत असतील. आता तुम्ही काय म्हणताय माहितीये अंतर्मनात, ते का ऐकत नाही. आणि आता तो नाही शब्द फक्त काढायचा आहे, ते का ऐकतात, ती माझं का ऐकते. ऐकत असो किंवा नसो, पण हा प्रश्न जरी विचारला, जस्ट इमॅजिन केलं तरी अंतर्मनात कसं फील होतं, वा खूप छान, माझं ऐकतात घरात. कळालं. आणि खरं सांगू, जे तुमचे फिलिंग आहेत ना, फिलिंग अंतर्मनात जे फील होत आहे, हेच तुमचं जीवन परिवर्तन करेल, किंवा जीवनामध्ये परिवर्तन, बदल घडण्यासाठी दिस इज व्हॉट विल मॅटर. लक्षात येते सगळ्यांना. येस. आणि जरी तुम्ही हा रेकॉर्डेड सेशन ऐकत असाल तरी सुद्धा या प्रश्नांवर तुम्हाला काम करायचं आहे. कळालं. काही मुले नेहमी काय म्हणतात माहितीये, माझे वडील खूप स्ट्रिक्ट आहेत, किंवा आई खूप स्ट्रिक्ट आहेत, भाऊ खूप स्ट्रिक्ट आहे, आणि त्यांच्याबरोबर बोलणं सहज सोपं नाहीये. पण आता प्रश्न काय विचारायचा आहे, व्हाय माय फादर इज सो नाईस टू मी, माझे वडील माझ्याबरोबर एवढं प्रेमाने कसं काय बरं वागतात. आता हे एक्झॅक्ट मराठी ट्रान्सलेट नाही करता येत, परंतु इंग्लिश मध्ये हे काय होतं माहितीये, व्हाय माय फादर इज सो नाईस टू मी, व्हाय माय फादर इज सो नाईस टू मी.
लव्हिंग टू मी, माझ्याबरोबर एवढं प्रेमाने आनंदाने चांगल्या पद्धतीने का बरं हे व्यवहार करत आहेत. लक्षात आलं? माझे पालक, माझे आई वडील माझ्यावर एवढं प्रेम का बरं करतात, इतकं प्रेम कसं काय देत असतील बरं ते मला, त्यांच्या आतमध्ये एवढं प्रेम कसं काय बरं आहे. हा प्रश्न तर विचारून बघा. आणि स्वतःला अजून एक प्रश्न विचारा, व्हाय एम आय सो डिसिप्लिन, मी एवढा डिसिप्लिन किंवा शिस्तप्रिय का आहे. माझ्या जीवनामध्ये डिसिप्लिन, डिसिप्लिनचा अर्थ होतो शिस्तबद्ध जीवन जगणारा व्यक्ती. आणि स्वतःला प्रश्न विचारा की मी एवढा, व्हाय एम आय सो डिसिप्लिन, मी एवढा शिस्तप्रिय का आहे. अजून काय विचारू शकाल? आय डोंट नो व्हाय आय एम सो पॉवरफुल, मी एवढा पॉवरफुल, पॉवरफुलचा अर्थ काय, सामर्थ्यशाली. आय डोंट नो व्हाय आय एम सो पॉवरफुल, मी एवढा सामर्थ्यशाली कसं काय आहे. राईट. मी माझ्या कुटुंबाची किंवा पती पत्नी यांच्यामध्ये तुम्ही स्वतः म्हणू शकता मी फर्स्ट प्रायोरिटी कसं काय बरं आहे त्यांचे किंवा तिची किंवा त्यांचे. राईट. आता अजून एक प्रश्न स्वतःला विचारायचा आहे सासूबाईंना नंतर. माझ्या सासूबाई एवढं माझ्यावर विश्वास कसं काय ठेवतात, दरवेळेस माझी बाजू का घेतात. घेत असतील किंवा नसतील, परंतु हा प्रश्न जर तुम्ही विचारायला सुरुवात केली तर लोहचुंबकासारखं हे कार्य करायला सुरुवात करेल. राईट. अजून बऱ्याच गोष्टी आहेत, परंतु जे काही आतापर्यंत आपण शिकलेलो आहोत याच्यावर तुम्हाला मनन आणि चिंतन करणं फार फार गरजेचं आहे. एक प्रश्न मुलांना किंवा तुमच्या कुटुंबामध्ये तुम्ही नेहमी विचारू शकता. काय विचारायचं माहिती? टेल मी वन थिंग, एक गोष्ट सांग मला, तू इतका चांगला, म्हणजे गुड लिस्नर म्हणतात याला, की तू एवढं चांगल्या पद्धतीने कसं काय ऐकतो माझं. आणि दिवसातून किती वेळा विचारायचं आहे? 3 वेळा विचारायचं आहे. सकाळ दुपार संध्याकाळ, ज्यावेळेस तुम्हाला शक्य असेल त्यावेळेस हा प्रश्न विचारा. मला एक गोष्ट सांग, तुझ्या एवढं लक्षात कसं काय राहतं बरं, आणि ते पण एकदम सहज पद्धतीने. असं पुन्हा पुन्हा त्या बालकाला किंवा त्या व्यक्तीला विचारायचं आहे. पण आता काय म्हणतो आपण, यांच्या ना काही लक्षात राहत नाही. जर काय आणायला सांगितलं ना, 2 भाज्या सांगितल्या तर एक तर ते तिसरीच घेऊन येतील किंवा दोन पैकी एकच आणतील. 4 वस्तू सांगितल्या तर 3 वस्तू आणतील, एक वस्तू आणणार नाही. लक्षात राहत नाही आजकाल, स्मृतीभ्रंश झालाय वयोमानानुसार. असं ज्या वेळेस बोलता त्याच्याऐवजी हे बोला की सगळं काही तुमच्या लक्षात राहतं. राहिला एखादा वस्तू किंवा पदार्थ आणायचा तर काही हरकत नाही, पण बाकीचे तर आणले ना. राईट. आजकाल तू खूप कष्ट घेतोयस बर का स्वतःवर, खूप मेहनती झालायस तू. असं, आणि कसं काय रे करू शकतोस, एवढं कसं काय मॅनेज करतो. घरामध्ये जी महिला माता भगिनी किंवा जी अन्नपूर्णा आहे, जी पत्नी आहे, तिला पण विचारून बघा एवढं सगळं कसं काय मॅनेज करतेस तू. मुलांना हँडल करते, घराची काळजी घेते, स्वयंपाक बनवते, कपड्यांचं, त्यानंतर अभ्यासाचं, नंतर फायनान्शियल जर काही बजेट असेल म्हणजे अकाउंटंटचं सगळं काम तू एकटीच करतेस. खूप नवल वाटतं मला, तर खूप आश्चर्य वाटतं तुझं. बोलून तर पहा, आणि मग पहा चमत्कार काय होत होते. कळालं? आणि आता काय होतंय माहितीये, काम करून सुद्धा जर असा टॉन बसत असेल, तू तर घरीच असतेस, तुला काय काम असतं, टीव्ही समोर बसायचं असतं, हातामध्ये रिमोट असतो, आणि तुला माहित नाही मला किती काम असतं बाहेर. कळालं? आता असे शब्द कानावर पडल्यानंतर ती बिचारी माता भगिनी गृहिणी ती काय करेल बरं परत. बरं, याच्या रिलेटेड एक छोटासा व्हिडिओ पण मी दाखवेन आता. खरोखर हे प्रश्न
अंतकरणातून अंतर्मनातून आपल्याला स्ट्रेंथ देतात. काय देतात? शक्ती देतात, सामर्थ्य देतात समोरच्या व्यक्तीच्या अंतर्मनातलं जाणण्यासाठी. राईट? काही मुलांना खरोखर जे तुम्हाला त्यांच्या जीवनात प्रगती करायची आहे ना, आणि जर जेन्युइन असेल तरच बोला, की अरे तू अभ्यासात एवढा चांगला कसा काय आहेस? व्हाय आर यू सो गुड ॲट स्टडीज? व्हाय आर यू सो डिसिप्लिन इन युअर लाईफ? तू दररोज सूर्यनमस्कार कसं काय बरं करतो? म्हणजे दररोज न चुकता. बाकीचे लोक तरी कधीतरी विसरतात, परंतु तू योगामध्ये सर्वोत्तम आहे. आणि काही प्रश्न तुम्हाला स्वतःला विचारायचे, माझी मुलं माझं का बरं ऐकत असतील? माय किड्स ऑलवेज लिसन टू मी. वाय? माझी मुलं माझ्यावर इतका प्रेम का करतात? त्यांना माझी इतकी काळजी का आहे? राईट? आणि बरेच व्यक्ती ज्यावेळेस नकारात्मक प्रश्न विचारत असतील ना, की तू माझं ऐकत का नाही, त्यावेळेस याच्यामध्ये रिप्लाय काय द्यायचा? अरे नाही, तसं नाही, आय डोंट. राईट? आता उत्तर याचं कसं येईल, की अरे नाही नाही, मी ऐकतो. एखाद्याने प्रश्न विचारला, तू माझं ऐकत का नाही? उत्तर येईल, हो मी ऐकतो. परंतु आता काय करायचं माहितीये? हाऊ वुड यू लाईक मी टू लिसन टू यू? म्हणजे उत्तर काय येईल याचं? मी असं काय करू जेणेकरून तुला असं वाटेल की मी तुझं ऐकतो? तुम्हाला जर कोणी हा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर असं द्यायचं आहे. तुम्ही जर म्हणाला नाही नाही मी ऐकत नाही, म्हणजे तसं नाहीये, तर तो व्यक्ती नाही तसंच आहे. मग असं विचारायचं. काय विचारायचं? बरं मी असं काय करू, किंवा असं काय केल्याने तुला वाटेल की मी तुझं ऐकतो? हा. मग मग घरामध्ये ज्यावेळेस ही चर्चा होईल ना, त्यावेळेस कदाचित समोरून तो व्यक्ती काय म्हणेल, हा मग मी बोलत असताना माझ्याकडे लक्ष दे. ओके, एवढंच ना? बोलताना लक्ष देतो. लक्ष दिल्याने जर तुला वाटत असेल की मी ऐकत आहे, तर मी ऐकत आहे. राईट? असं काय करू जेणेकरून मी तुझं जास्त इफेक्टिव्हली, मोर इफेक्टिव्हली, किंवा तुला असं वाटेल प्रभावीपणे मी ऐकत आहे. राईट? असं काय करू किंवा काय केल्याने तुला समजेल किंवा कळेल की मी तुझी खूप काळजी घेतोय? राईट? हे सुद्धा फार महत्वाचं आहे. आणि स्वतःच्या लक किंवा भाग्यावर ज्यांना प्रश्न असेल ना, त्यांनी स्वतःला हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे. व्हाय डू ऑलवेज गेट एव्हरीथिंग सो इफर्टलेसली? मला जे काही प्राप्त होत आहे हे इतक्या सहज सोप्या पद्धतीने का बरं प्राप्त होत आहे? राईट? कधी कधी जीवनामध्ये रूढ व्यक्ती येतील, पण त्यावेळेस असं नाही म्हणायचं, आजकाल ना ही लोक बरोबर नाहीयेत. कारण 10 पैकी एक रूढ आहे, बाकी 9 गोष्टी तर चांगल्या झालेल्या आहेत ना तुमच्या जीवनामध्ये. आणि खरोखर सांगू, 2 मिनिट 2 वाक्यांचा स्वर्ग, आनंदी फिलिंग तुम्ही दुसऱ्याच्या जीवनात निर्माण करू शकता. हळूहळू तुम्हाला ती सवय होईल, तुमचं कम्युनिकेशन स्किल सेट होईल. परंतु तुम्ही जे बोलत आहात ना, याच्याने खरोखर कुणाला तरी चांगलं फील होईल. राईट? हा. आणि काय करायचंय माहितीये? हेच प्रश्न तुम्हाला काही रेकॉर्ड करायचे आहेत स्वतःच्या आवाजात. म्युझिक लावायचे आहे आणि स्वतःच्या आवाजात हे रेकॉर्ड करायचे आहे. मनी, धनसंपत्ती, आर्थिक स्वातंत्र्याबाबतीत तुम्ही काय म्हणू शकता? अरे मी एवढा अ, ज्याला म्हणतात ना, व्हाय आय एम सो मच अ गुड मनी मॅनेजर? मी एवढं मॅनेज कसं काय करू शकतो बरं पैशांचं? म्हणजे मी किती चांगला मनी मॅनेजर आहे, असं स्वतःला बोलायचं. मी माझ्या जीवनामध्ये एवढ्या मोठमोठ्या ऑपॉर्च्युनिटी कसं काय बरं आकर्षित करत आहे, असं स्वतःला बोलायचं रेग्युलर. एवढ्या मोठ्या प्रमाणात धनसंपत्ती माझ्या जीवनामध्ये मी नेहमी कसं काय बरं आकर्षित करतो? ज्या धनसंपत्तीची मला आवश्यकता आहे ती मला सहज उपलब्ध कसं काय बरं होते? लगेच उपलब्ध होते. धन्यवाद. थँक यू.
राईट. अशा पद्धतीने जर तुम्ही प्रश्न विचारायला सुरुवात केली तर काही दिवसातच, काही तासातच, दिवसभरातून काही तासातच एनर्जी हाय होईल. आणि जर असं रेग्युलर केलं आठवडाभर, तर महिन्याभरात ऊर्जा शक्ती ऑप्टिमम जाईल. आणि असं जर वर्षभर केलं तरी सुद्धा तुमची ऊर्जा शक्ती ऑप्टिमम लेवलला जाईल. लक्षात आलं? तर हे प्रश्न तुम्हाला स्वतःला विचारायचे आहेत. राईट, हे प्रश्न विचारायचे आहेत स्वतःला. तर याच्यासाठी एक आपण मे बी छोटस मेडिटेशन पण करूया. आणि त्यापूर्वी मला तुम्हाला एक व्हिडिओ पण दाखवायचा होता, परंतु आपल्याकडे वेळ मर्यादित आहे. वेळेनुसार काही गोष्टी जरा लवकरच होतात, राईट. ओके. एक मिनिट हा यामध्ये सर. एक हा सर, एक तुमचं नवीन मनोगत जरा पुन्हा सांगा. हा. हा आजचा हा जो प्रश्नाचा सेशन झाला, प्रश्न विचारण्याचा, येस. हा अत्यंत अप्रतिम असा झालेला आहे. ओके सर, थँक्यू. त्याच्यामध्ये जे प्रश्न विचारल्यामुळे आपली जी स्वतःची जी जागृती निर्माण होते किंवा स्वतःमध्ये जो एक अवेअरनेसपणा जागृत होतो हा हा. किंवा एनर्जी फिलिंग होतं, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ह्या म्हणजे आज खूपच आवडलं मला. ओके सर, व्हेरी गुड, थँक्यू सर. पण तुम्ही कालचं सेशन पण एक पहा बरं का. काल याचा काल पार्ट 1 होता. सर काल संडेला होतं. हो हो, मी सॅटर्डे संडे, मी सांगू तुम्हाला, कंटिन्यूस हा सेशन चालू आहे. कंटिन्यूस. अरे, मी संडेला सुट्टी असं समजा मी ऐकलंच नाही ते काल असं. अच्छा, काय हरकत नाही. परंतु हे कंटिन्यू सेशन आहेत. एक व्यक्ती, एक एक व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन, बदल घडण्यासाठी, हु नोज, कुणाला संडेला सुट्टी आहे म्हणून तो प्रोग्राम अटेंड करेल. असं झालं. चालेल. थँक्यू व्हेरी सर, व्हेरी. थँक्यू. तुम्ही जे फीडबॅक दिलेत. आणि जर तुम्हाला शक्य असेल ना, तर ही लिंक खरोखर बऱ्याच व्यक्तींपर्यंत शेअर करा. कमीत कमी ही व्हिडिओ शेअर करा, जे युट्यूबवर जाऊन तुम्ही पाहाल ना. हो हो हो. साध्या सरळ सोप्या अरे भाषेत आहे हे. हो, नाही मी सर ह्या लिंक शेअर केलेल्या आहेत, अनेक जणांना केले आहेत. ओके बघूया आता ओके. त्यांच्या जीवनात केव्हा हा. प्रसंग आता येईल असा अपेक्षित धरतो. राईट राईट, काही हरकत नाही का- सर. आणि काल चेतनेच्या स्तरावर ज्याची चेतना हाय लेवलला जाईल ना, त्याला ते हा, लिंक कनेक्ट होईल. हो हो हो. येस काल सर. सर मी एका आमच्या मित्र, त्याला हार्टचं काहीतरी ऑपरेशन झालं होतं, ओके. त्याच्याशी मी बोलत होतो. म्हटलं अरे हार्टमध्ये एवढे ब्लॉक्स, अरे म्हटलं एवढे कसे काय ब्लॉक्स तुझ्या हार्टमध्ये, हा तू काय मनात असं ठेवून राहतोस का, मन मोकळं करत नाहीस का म्हटलं. हा. मोकळं करायचं म्हटलं. आणि तुला एक लिंक देतो म्हटलं, ती ही लिंक तू दररोज ऐक सकाळी 5:30. त्याला बरोबर. पण लिंक काल देऊन आलोय मी सर. येस येस. आणि सर, ज्यांना शक्य नाही ना, कदाचित काही कारणास्तव, त्यांना म्हणा मग रेकॉर्डेड आहे ते तरी ऐका. युट्यूबवर हो आहे. हो. आणि फ्री हं, ऑफ कॉस्ट आहे. काही हं, याचं हे नाहीये, फक्त वेळ एवढाच इन्व्हेस्टमेंट आहे. तो वेळ हं, देऊन कोणीतरी ऐकणं गरजेचं आहे. व्हेरी बरोबर. गुड सर, थँक्यू. हं, धन्यवाद सर. धन्यवाद. तर हा टॉपिक फार महत्वाचा आहे आणि हा खूप एलॉबरेट करता येण्यासारखा आहे. काही प्रश्न जे प्रॅक्टिस करून घेण्यासारखा हा सेशन आहे. आणि एक दिवसाचा हा वर्कशॉप आहे. राईट. तर याच्यावर आपण अजून भविष्यात सुद्धा काम करूया. ज्यावेळेस 1 to 1 किंवा ऑफलाईन सेशन होईल, समोरासमोर डिस्कशन होईल, त्यावेळेस सुद्धा याच्यावर चर्चा करता येईल. ओके.